नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये तब्बल 900 पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. तर पदाचं नाव होतं भूकर मापक. या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आहे मित्रांनो. आता नवीन अपडेट आलेले बघू शकता. निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच तुमची गुणवत्ता जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर किती स्कोर आलेला आहे कॅन्डिडेटला आणि कट ऑफ किती लागू शकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग सरसेवा भरती 2025 पदाचं नाव बघू शकता तुम्ही, भूकर मापक या पदासाठी जाहिरात होती मित्रांनो. तर खाली बघा अपडेट काय आहे. उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती विभागा अंतर्गत ही जाहिरात आली ते बघा मित्रांनो, गटक पदासाठी. तर बघू शकता ऑनलाईन पद्धतीने कधी एक्झाम झालेले 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेली मित्रांनो. तर खाली बघा, सर्व उमेदवारांच्या गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे बघा मित्रांनो. तर हे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर अंतिम निकाल लवकर जाहीर होईल बघा. खाली बघू शकता तुम्ही, पोस्ट नेम रिक्वायरमेंट ऑफ द लँड सर्व्हेअर, डेट ऑफ एक्झाम 13 नोव्हेंबर 2025 ला एक्झाम झालेली आहे मित्रांनो. लिस्ट ऑफ ऑल अप्लाय कॅन्डिडेट, म्हणजे एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले आहे. तर खाली बघू शकता काय अपडेट आहे. सिरियल नंबर, डिव्हिजन, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी आणि सब्जेक्ट वाईज तुमचे मार्क दिलेले आणि टोटल मार्क. तर बघू शकता मित्रांनो, हाय स्कोर किती आहे. 190 हाय स्कोर आहे मित्रांनो. तर तुम्ही विभाग वाईज चेक करू शकता, तुमचे कॅटेगरी वाईज चेक करू शकता किती जागा आहेत. त्यानुसार तुम्ही तुमची रँक चेक करा मित्रांनो. तर बघा स्कोर किती आले कॅन्डिडेटला, 180, 85, 90. 190 हाय स्कोर आहे मित्रांनो. एकच कॅन्डिडेट आहे 190 आला. तर 180, 84, 82, 178, 75. तर मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटला समजा 160 प्लस स्कोर येते, अशा सर्व कॅन्डिडेट मित्रांनो डॉक्युमेंट काढून ठेवा आणि तुम्ही तुमची रँक चेक करा मित्रांनो कॅटेगरी वाईज. तुमची रँक चेक करू शकता तुम्ही. तुमची रँक किती येत आहे त्यानुसार तुम्ही, जर तुमचा हा स्कोर चांगला येत असेल तर तुम्ही मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की लवकरच अंतिम निकाल जाहीर होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच फास्ट प्रोसेस होणार मित्रांनो. त्यामुळे एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. सर्व डॉक्युमेंट आताच काढून घ्या, तुमच्याकडे टाईम आहे मित्रांनो सध्या तरी. बघू शकता 3677 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.